मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। असं पाहण्यात येतंय की उत्तर भारतामध्ये श्रावण ऑलरेडी सुरू झाला आहे आणि महाराष्ट्रात मात्र अजून सुरू झाला नाही। बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो की असं का होतं। त्याचं उत्तर देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ तयार करतोय। अर्थात भारतामध्ये शक, विक्रम, तामिळ आणि बंगाली हे प्रमुख हिंदू कॅलेंडर्स किंवा आपण ज्याला दिनदर्शिका म्हणतो त्या आहेत। या सर्वांमध्ये थोडाफार नक्कीच फरक आहे। 1957 साली भारत सरकारने स्थापन केली एक समिती जिचे अध्यक्ष डॉक्टर मेघनाथ सहा होते। या समितीने सखोल अभ्यास करत शक कालगणना ही दिनदर्शिका भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका व्हावी असं सुचवलं होतं। त्यानुसार 1957 साली कालगणना दिनदर्शिका आपली राष्ट्रीय कालगणना ठरली। पण सर्वांना हीच कालगणना मान्य व्हावी अशी मात्र सक्ती नाही। आपण सर्व हिंदू असलो तरीही आपल्या परंपरा, रीती, रिवाज यात कालगणनाही आली आणि ह्या गोष्टी ह्या प्रांतानुसार बदलत जातात। शक कालगणनेनुसार हिंदू नववर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून सुरू होतं, तर विक्रम संवतनुसार नवीन वर्ष दिवाळीच्या पाडव्यानुसार सुरू होतं। दक्षिणेत विशेष करून तामिळनाडू आणि केरळ येथे अजून आपल्याला विविधता पाहायला मिळते। बहुतेक आपण जे उत्तर भारतामध्ये जी मंडळी आहेत ती विक्रम संवत ही कालगणना वापरतात। शक आणि विक्रम संवत कालगणनेतला ठळक फरक हा नवीन महिना सुरू होण्याच्या बाबतीतला आहे। विक्रम संवतानुसार नवीन महिना हा वद्य प्रतिपदेपासून म्हणजेच पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून सुरू होतो, तर आपण महाराष्ट्रामध्ये पाळत असलेल्या शक कालगणनेनुसार नवीन महिना हा आपण शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजे अमावस्येनंतरच्या प्रतिपदेपासून पाळतो आणि तो सुरू होतो असं मानतो। याच कारणामुळे उत्तरेतील नवीन महिना हा आपल्या महिन्यापेक्षा 15 दिवस आधी सुरू होतो। उदाहरणच घ्यायचं झालं तर कृष्ण जन्माष्टमी आपण श्रावण वद्य अष्टमीस मानतो, तर उत्तरेमध्ये जन्माष्टमी भाद्रपद अष्टमी आहे असे मानतात। आपण म्हणतात त्याप्रमाणे धार्मिक संहिता ही एक राहणार नाही, कारण प्रत्येक समाजाच्या, ते हिंदू असले तरी त्यांच्या अशा मान्यता आहेत आणि त्यांना त्या प्रत्येकाला जपायच्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण जी कालगणना पद्धती पाहतो ती अर्थातच ही अमावस्येनंतरची पाहतो आणि म्हणून उत्तर भारत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावणामध्ये हा फरक पडतो। आपल्याला हा भाग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम।